प्रश्नपत्रिका आहे। सुरुवातीला कृतीपत्रिका आणि त्या संदर्भातले सूचना दिलेल्या आहेत। 2 सूचना या ठिकाणी दिसतात। आकलन कृती व व्याकरण यांमधील आकृत्या किंवा चौकटी ज्या असतात त्या पेनाने किंवा पेन्सिलने काढाव्यात। आणि दुसरी सूचना आहे स्वच्छता, नीटनेटकेपणा, लेखनविषयक नियमांनुसार लेखन याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे, असे या ठिकाणी 2 सूचना आपल्याला सुरुवातीला दिसतात। नंतर विभाग 1 गद्य 20 मार्काचा विभाग आहे। यामध्ये कृती 1 खालील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा 8 मार्काचा प्रश्न आहे। पहिला होता परिणाम लिहा। त्यामध्ये माणसं अस्वस्थ उदास होतात तेव्हा 2 परिणाम लिहायचे त्याचे जे उतार्यामध्ये आहेत। दुसरा होता पुढील चौकटी पूर्ण करा आणि पोटा पाण्यासाठी करता तो काय असतो ते आपल्याला इथं चौकटीत लिहायचे। अशा पद्धतीने हे 2 प्रश्न ह्या उतार्यावरती विचारण्यात आलेले होते। उतारा पाहून घ्या, कुठल्या पाठामधला आहे, कुठून सुरू झालेला आहे आणि तो कुठपर्यंत दिलेला आहे। अशा प्रकारे हा उतारा आपल्याला देण्यात आलेला आहे। त्यानंतर तिसरा प्रश्न त्यामध्ये जर आपण पाहिला स्वमत अभिव्यक्तीचा 4 मार्कांचा, यामध्ये आनंद हवा असेल तर थोडं वेडं व्हावं लागतं या विधानाची साधक बाधक चर्चा तुमच्या शब्दात करायची होती। किंवा त्याला पर्यायी दुसरा प्रश्न होता छंदातून आनंद प्राप्ती होत असते याबाबत तुमचा अनुभव व्यक्त करा। त्यानंतर उपप्रश्न आहे खालील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा, वैशिष्ट्ये लिहा। व्यंगचित्रांच्या भाषेची वैशिष्ट्ये 2 वैशिष्ट्ये लिहायची आहेत। दुसरा प्रश्न होता त्यामध्ये आई मुलाच्या नात्याची वैशिष्ट्ये, तिथेही 2 वैशिष्ट्ये लिहायची आहेत आणि त्यासाठी आपल्याला हा पुढील उतारा देण्यात आलेला होता। उतारा पहा किंवा त्याचा स्क्रीनशॉट घ्या म्हणजे तुम्हाला तो अभ्यासता येईल। कुठून सुरू झाला कुठपर्यंत आहे ते देखील तुम्हाला या ठिकाणी समजेल। उतारा वाचला एकदा की प्रश्नांची उत्तरं तुम्हाला देता येतील। यामध्ये तिसरा प्रश्न होता स्वमत अभिव्यक्तीचा, एखादे व्यंगचित्र हे प्रत्यक्ष भाषेपेक्षा संवादाचे प्रभावी माध्यम असू शकते हे विधान तुमच्या शब्दात स्पष्ट करा। किंवा त्याला पर्यायी प्रश्न होता आई कुटुंबाचा कणा असते याबाबत तुमचे मत लिहा। त्यानंतर उपप्रश्न होता खालील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करायच्या 4 गुणांचा प्रश्न आहे। यामध्ये कृती पहिली दिलेली होती फिरण्याच्या व्यायामाचे 2 परिणाम या ठिकाणी दिलेले होते, ते लिहायचे आहेत आपल्याला, ते देखील खाली उतार्यामध्ये आहेत। उतारा हा देखील पाहून घ्या, वाचून घ्या, उत्तरं तुम्हाला शोधण्यासाठी त्याचा मदत होते। यामध्ये दुसरा प्रश्न होता या उतार्यावर चौकटी पूर्ण करा। चालताना एका लयीत येणारे घटक कोणते, तर 4 घटक आपल्याला या ठिकाणी लिहायचे कारण 4 चौकोन दिलेले आणि ते आपल्या उतार्यामध्ये आहेत। त्यानंतर विभाग 2 पद्य विभाग 16 गुणांचा, यामध्ये कृती 2 खालील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा। पहिला प्रश्न आहे त्यामध्ये खालील अर्थाच्या ओळी कवितेतून शोधा आणि लिहा। सर्वांमध्ये मिळून माझे वेगळेपण जपतो, काव्य ओळ कोणती त्याची ते तिथे लिहायचे। दुसरा होता आयुष्याने माझाच का बरे फसगत केली, तर त्याची काव्यपंक्ती कोणती आलेली आहे ती या ठिकाणी लिहायची होती। नंतर एका शब्दात उत्तरे कवी सवे राहणारी कोण आहेत ते आपल्याला समोर लिहायचं होतं आणि माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा कोण असतो तो या ठिकाणी लिहायचं होतं। तर त्यासाठी कविता देण्यात आलेली होती रंगोनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा इथपासून तर माझ्यासाठी न माझा पेटण्याचा सोहळा, इथपर्यंतची ही कविता या ठिकाणी आपल्याला दिलेली होती। त्यावरती हे सगळे प्रश्न आहेत। अभिव्यक्तीचा प्रश्न जर पाहिला तर समाजात स्वतःचे वेगळेपण जपण्यासाठी प्रयत्न करावेच लागतात, सोदाहरण स्पष्ट करा। त्यानंतर खालील ओळींचा अर्थ लिहा। ओळी दिलेल्या होत्या 4, त्यांचा अर्थ आपल्याला लिहायचा होता। ही प्रश्न खालीलपैकी कोणतीही एक कृती सोडवा, काव्य सौंदर्य त्यामध्ये लिहायचं किंवा मग त्याला पर्यायी प्रश्न रसग्रहणाचा आहे। काव्य सौंदर्य लिहा किंवा मग रसग्रहण असलेली ही कविता त्याचं रसग्रहण करायचं आहे। त्यानंतर प्रश्न तिसरा साहित्य प्रकार कथा 10 मार्काचा प्रश्न आहे। कृती 3 मध्ये खालील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करायची होती। यामध्ये एका वाक्याची उत्तरे आहेत। मराठीत सर्वाधिक वाचल्या जाणाऱ्या वाङ्मय प्रकाराचे नाव लिहा आणि दुसऱ्या कथेचे मुख्य वैशिष्ट्य लिहा, जी दोन्ही प्रश्न तुम्हाला या ठिकाणी दिलेल्या उतार्यामध्ये सापडणार आहे।
त्यानंतर दुसरा प्रश्न होता यावर आधारित कथेच्या माध्यमातून वाचकांच्या मनावर केले जाणारे मूल्यसंस्कार लिहा 2 मार्कासाठी. त्यानंतर प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. त्यामध्ये प्रश्न होता अनुची समाज समजून घेण्याबाबतची भूमिका स्पष्ट करा. दुसरा होता बोर्डिंगमधील मुलांचे बापू गुरुजींबद्दलचे प्रेम तुमच्या शब्दात लिहा. ल होता अनु या व्यक्तिरेखेबद्दल थोडक्यात माहिती लिहा. आणि गडी या कथेच्या शीर्षकाची समर्पकता थोडक्यात स्पष्ट करा. त्यानंतर विभाग 4 उपयोजित मराठी 14 मार्कासाठी. कृती 4 आहे त्यामध्ये खालीलपैकी कोणतीही 2 सोडवायला सांगितलं. पहिला होता मुलाखतीचे विविध प्रकार थोडक्यात लिहा आणि माहिती पत्रकाची गरज विशद करा. तिसरा आहे अहवालाची आवश्यकता स्पष्ट करा आणि चौथा होता बातमीवर आधारित वृत्तालेख स्वरूप लिहा. त्यानंतर उपप्रश्न जर आपण पाहिला तर त्यामध्ये हे खालीलपैकी कोणती 2 कृती सोडवायच्या. त्यामध्ये खालील मुद्द्यांच्या आधारे मुलाखत कशी घ्यावी हे थोडक्यात लिहायचं होतं. काही मुद्दे दिलेत आपल्याला. मुलाखतीच्या सुरुवात, मुलाखतीचा मध्य, दिमागदार संवादमाला, मुलाखतीचा समारोप आणि श्रोत्यांपर्यंत मुलाखत पोहोचवणं. दुसरा आहे खालील मुद्द्यांचा परामर्श घेऊन माहितीपत्रक सुंदर कसे बनवता येईल हे स्पष्ट करायचे. माहितीला प्राधान्य, माहितीची उपयुक्तता, माहितीचे वेगळेपण, आकर्षक मान्य भाषा शैली. तिसरा आहे खालील मुद्द्यांच्या आधारे वृत्तालेख लिहिताना घ्यावायची काळजी याबाबत सविस्तर उत्तर लिहायचे. वाचकांची अभिरुची, तात्कालिकता, विषयाचे वेगळेपण, वाचकांचे लक्ष वेधणे आणि वृत्तलेखाची शैली. चौथा आहे खालील मुद्द्यांच्या आधारे अहवाल लेखनाचे वैशिष्ट्य लिहायचे. वस्तुनिष्ठ आणि सुस्पष्टता, अहवाल लेखनाची विश्वसनीयता, लेखनातील साधेपणा, शब्दमर्यादा आणि निपक्षपातीपणा. मुद्दे दिलेले असल्यामुळे हे प्रश्न सोडवायला सोपे आहे. प्रश्न 5 व्याकरण व लेखन आहे 20 मार्कासाठी. त्यामध्ये सूचनेनुसार कृती करा म्हटले. पहिला प्रश्न यामध्ये किती अफाट पाऊस पडला काल या वाक्याचे योग्य विधानार्थी वाक्य ओळखायचं आहे. 4 पर्याय दिलेले. 2 सूचनेनुसार सोडवा. चैनीच्या वस्तू स्वस्त नसतात. होकारार्थी वाक्य बनवायचे. तर विद्यार्थी म्हणतात की सर आम्हाला या ठिकाणी उत्तर सांगा. उत्तर सांगितलं नाही तुम्ही. तर उत्तरासाठी आपण सेपरेट व्हिडिओ तयार करतो ज्यामध्ये प्रत्यक्ष सगळे प्रश्न आपण सोडून दाखवणार आहोत. दुसरा प्रश्न यामध्ये योग्य पर्याय निवडा. 1 खरे खोटे या सामाजिक शब्दातील समाज ओळखून लिहा. कमलनयन या सामाजिक शब्दातील समाजाचे नाव लिहा. तिसरा योग्य पर्याय निवडा. कलाकाराने शिल्प घडवले या वाक्यातील प्रयोग ओळखून लिहा. दुसरा प्रयोगावरती आधारित असलेला प्रश्न भावी प्रयोग असलेले वाक्य शोधायचं आहे. 4 वाक्य दिलेले. त्यानंतर चौथा योग्य पर्याय निवडा. यामध्ये वरील वाक्यपंक्तीत अलंकार ओळखून त्याचं नाव आपल्याला या ठिकाणी ओळखायचं होतं. त्यानंतर या दानाशी या दानाहून अन्य नसे उपमा या वाक्यातील उपमेय ओळखायचं आहे. 5वं मळभर दूर होणे या वाक्प्रचाराचा अर्थ पर्यायातून ओळखायचा आहे आणि त्याचा पुन्हा वाक्यात उपयोग करायचा आहे. त्यानंतर अगदी शेवटचा प्रश्न खालील